नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं श्री कानामा देवी प्रसन्न रवी पाटील खिरकवडेकर आयोजित महाकाळ केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान श्री बाळूमामा फाटी वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे. या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय ट्रॅक्टर भव्य दिव्य असं पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक आहे बुलेट गाडी. तृतीय पारितोषिक मला वाटतं आहे पल्सर गाडी. तर चतुर्थ पारितोषिक आहे अपाची या कंपनीची मित्रांनो गाडी आपल्याला दिसत आहे. तसेच पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे. 10व्या क्रमांकापर्यंत मित्रांनो बाईक आहे. त्याच्यामुळे या मैदानामध्ये रती महारथी 100% आपल्याला दिसणार आहेत. मैदानाची प्रवेश फी आहे 5,000 रुपये. लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती आणि क्वार्टर फायनलला देखील खूप चांगली अशी बक्षीस आहेत व फायनलच्या 10 ड्रायव्हरांना चांदीची गदासुद्धा आहे. असं भव्य दिव्य बक्षिसाने भरलेलं मैदान मित्रांनो येत्या 22 मार्चला संपन्न होत आहे. या मैदानात रती महारथी टॉपचे रंदी मित्रांनो आपलं 100% दिसणार आहेत. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे. महाकाळ केसरी मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. दादा सरकार यांच्या धावण्यातील सध्याचा टॉपचा नंदी सर्जा 10-10. सर्जा 10-10 मित्रांनो पुन्हा एकदा दादा सरकार हे नाव ट्रेंडिंगला आणलं आहे सर्जा 10-10ने. आणि त्याचा पायरा असू शकतो कारुंड्याचे आणबान शान कारुंडा एक्सप्रेस चिक्या एक देखणा नंदी आणि त्याचा पळसुद्धा तसा आहे. चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा चिक्या आणि सर्जा 10-10 हा A1 जोड मित्रांनो आपल्या एकाच जोट्यात दिसणार आहे दिसू शकतो. टॉप स्पीडला गेल्यासुद्धा जोडीला आणि तुषारदा नियोजन करतात सर्जाचे ते सुद्धा टॉपच पायरा करतात आणि चिक्याचे मालकसुद्धा टॉप पायरा करतात. त्याच्यामुळे हा एक अंदाजे पायरा आपला दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फॉर्च्युनर मैदानातील A1 जोडी फॉर्च्युनरची मानकरी जोडी छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान लखन आणि त्याचा पायरा होता सर्जा. हाच जोड मित्रांनो आता 2 दिवसापूर्वी सहकार महर्षी केसरी मैदानात पाडला आणि कडने 1 नंबर केला. पुन्हा एकदा A1 जोड आहे. स्वतःला सिद्ध केलं सहकार महर्षी केसरी मैदानामध्ये सुद्धा. आणि पुन्हा एकदा मित्रांनो या आगामी मैदानामध्ये ट्रॅक्टर मैदानामध्ये आपल्याला सर्जा आणि लखन हाच जोड पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. आणि मोठं मैदान आहे मित्रांनो त्याच्यामुळे हेच टॉपचं नियोजन आपलं या मैदानामध्ये दिसू शकतं. अंदाजे टॉप पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनिकी यांचं चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा चालू मैदानामध्ये मित्रांनो गुलाल घेतोय. थोडा संघर्ष काळ चालू होता परंतु आता पुन्हा एकदा रुटीनला लागला आहे राजा. मागच्या 1-2 मैदानामध्ये हार झाली परंतु त्याच्या आधी कंटिन्यू गुलाल घेत होता. तर या ट्रॅक्टर मैदानामध्ये राजासोबत नक्की कोण तर मावळचा चॉकलेट बॉय गजा 4x4 आणि घरनिकीचा राजा हा A1 टॉप पायरा मित्रांनो या मैदानामध्ये आपला दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला आणि खरोखर तुफान जोडी पळेल कारण दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत. आणि आगामी ट्रॅक्टर मैदानामध्ये गजा आणि राजा हा A1 जोड मित्रांनो आपल्या सोबत दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय घोटकरांचं रॉकेट ज्या नंदीचं मुंबई बिनजोडमध्ये आणि घाटावरती सुद्धा वर्चस्व आहे असा घोटकरांचा सर्जा त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो. संतोष तोडकर यांची 92 लाखाची खरेदी मल्हार. तुफान असा स्पीड आहे मल्हार आणि घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा हा A1 टॉप जोड मित्रांनो आपल्याला या ट्रॅक्टर मैदानात दिसू शकतो. मोठे मैदान असलं की मित्रांनो गोट सर्जा हा वरती घाटावरती येतोच आणि मैदान गाजून जातो. आणि मल्हारने सुद्धा मित्रांनो आधी ज्या दावणीला होता तिथे 54 1 नंबर केले त्याच्यामुळे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतोय मल्हारसुद्धा. हा सुद्धा संभावित पायरा आपल्याला दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जासोबत नक्की कोण तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन पुसेगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी सचिन आणि सर्जा हा A1 जोड आपल्याला ट्रॅक्टर मैदानात दिसू शकतो. याच्या आधी 2 वेळा मित्रांनो गाडी पळाली आहे. दोन्ही वेळेला या जोडीने मित्रांनो गुलाल घेतला आहे. त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. आणि पुन्हा एकदा हा जोड आपल्याला एकाच जोट्यात दिसू शकतो मैदान गाजवताना. सचिन आणि सर्जाने सुद्धा मागील 2 मैदानात 2 गुलाल घेतले आहेत. त्याच्यामुळे सर्जासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे. ट्रॅक्टर मैदानसुद्धा सर्जा नक्की गाजवेल. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो अमित शेठ भादले
यांच्या दावणीतील चिमण्या आणि पाखऱ्या हा A1 टॉप जोड मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो. पाखऱ्याची मागच्या मैदानात गाडी क्वार्टर फायनलला पात्र झाली होती, सेमीला थोडक्यात हार झाली होती, परंतु जबरदस्त असा पाळला होता पाखऱ्या आणि चिमण्या. याच्या आधीसुद्धा ही जोडी पाळली आणि या जोडीने विक्रम केले आहेत. चांगला असा इतिहास आहे या जोडीचा. ट्रॅक्टर मैदानामध्ये पुन्हा एकदा आबांचा पाखऱ्या आणि अमिषद भादले यांचा चिमण्या हा A1 टॉप जोड मित्रांनो आपला एका पायऱ्यात दिसू शकतो. यासुद्धा जोडीला टॉप स्पीड लागेल. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा सुंदर 11-11 ज्याने आजपासून मित्रांनो धुमाकूल घातला आहे आणि अजूनसुद्धा तोच पळ त्याचा पायरा असू शकतो. अवतार पवार यांचा हिंद केसरी अर्जुन बिंजोडलासुद्धा टॉप पळतो, मुंबईमध्ये सुद्धा टॉप पळतो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मित्रांनो टॉप पळतो. असा अर्जुन आणि सुंदर हा जोड जर मित्रांनो एकत्र आला तर कडेने गाडी लागू द्या, मधून लागू द्या, टॉप स्पीड लागेल गाडीला. आणि आगामी मैदानामध्ये हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा मित्रांनो आपला पळताना दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागेल, कारण चालू सीझनमध्ये दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो टॉपला पळत आहेत. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन 22-11 नक्की कोणासोबत, तर मित्रांनो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो हा जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो. दोन्ही नंदींनी काल गाजून ठेवला आहे, परंतु आता थोडा संघर्ष चालू आहे. मागच्या मैदानामध्ये मित्रांनो जवळजवळ 3 ते 4 महिने क्वार्टर फायनलचा गुलाल भेटला. ओमकारदा यांना खूप आनंद झाला. हळूहळू पाहिल्यासारखा पळ पिस्टनचा आपला दिसत आहे. पिस्टन आणि कॉकटेलसुद्धा मित्रांनो स्पीड चांगला आहे, परंतु गाडी सुट्टीला फॉल होते किंवा निकालावरती पायरा जो आहे त्याही साथ भेटत नाही. परंतु या जोडीत समीकरण जुळून आलं तर नक्कीच हा सुद्धा जोड टॉप पळेल. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय प्रज्वल शेठ दगडे यांचा बावधनकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पुसेगाव हिंद केसरी, महान भारत केसरी आणि 2025चा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हरण्या आणि बावधनकरांचं लक्ष. याच्या आधी 2-3 वेळेला जोड जेव्हा पळला आहे तेव्हा मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला आहे आणि खरोखर टॉप जोड पळते. पब्लिकचा भिताड हरण्या आणि लक्षसुद्धा त्याला चांगला जुळून पळतो, त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. आगामी ट्रॅक्टर मैदानामध्ये बावधन लक्ष आणि हरण्या 722 हा A1 जोड आपल्याला सोबत दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शंभू बाजीग्रुप खडकवासला यांचा संघर्ष द बुलेट आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो. आदतपासून मैदाना गाजवते. आदतमध्येच असताना बकासूर आणि हरण्या अशा मातब्बर नंदींसोबत पळून 1 नंबर केलेला विसापूरकरांचा कार्तिक चालू सीझनमध्ये सुद्धा मित्रांनो टॉपमध्ये पळत आहे. कार्तिक आणि शंभू बाजीग्रुप खडकवासला यांची बुलेट हा A1 जोड पुन्हा एकदा आपल्या एका जोटात दिसू शकतो. आणि मित्रांनो याच्या आधीसुद्धा मोठ्या मैदानात हा जोड पळून या जोडीने गुलाल केला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मित्रांनो मालक हा जोड पळवण्याचा नक्कीच विचार करतील. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आहे. पुढील संभावित आणि टॉप पायरा तुम्ही बघताय पुसेगाव हिंद केसरीचा आदतमध्ये गुलाल घेणारा हिंद केसरी लक्ष आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो साखरवाडीकरांचा बावऱ्या, पब्लिकचा भिताड आणि दोन्ही नंदी चालू सीझनमध्ये टॉप 10 नंदींमध्ये मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी येतात. आणि पुन्हा एकदा मित्रांनो साखरवाडी बावऱ्या आणि हिंद केसरी लक्ष ट्रॅक्टर मैदानामध्ये हा जोड आपला पळताना दिसू शकतो. सॉलिड स्पीड आहे लक्षालासुद्धा आणि बावऱ्यालासुद्धा आणि मोठमोठ्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी मित्रांनो एकत्र येते. पुन्हा एकदा हिंद केसरी लक्ष आणि साखरवाडी बावऱ्या हा टॉप पायरा आपला दिसू शकतो. तुफान असं स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय जो नंदी टॉप आहे परंतु तेवढी त्याची चर्चा नसते असा सासवडकरांचा बादल जाईल त्या मैदानात गुलाल घेणारा बादल. त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो ज्या नंदीच्या चालीवरती अखंड महाराष्ट्र फिदा आहे असा मुरुमकरांचा सुंदर आणि सासवडकरांचा बादल. मित्रांनो हा जोड आपला या ट्रॅक्टर मैदानामध्ये एक अंदाजे पायरा एकत्र दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल सुद्धा जोडीला. सासवड बादल मित्रांनो तुफान असं स्पीड आहे, परंतु नंदी चर्चा खूप कमी असते, परंतु टॉप 15 नंदींमध्ये हा सुद्धा नंदी येतो. सुंदर आणि बादल हा एक संभाव्य टॉप पायरा आपल्याला दिसू शकतो. पुढील नंदी तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर. मित्रांनो मथुर भरपूर दिवस घाटावर नाही आहे, त्याच्यामुळे प्रेक्षक खूप आतुरले आहेत मथुरला घाटावरती बघायला.
तर मित्रांनो मथुरबद्दल सध्या तरी काही अपडेट नाही आहे की नक्की कोणत्या मैदानात येईल, परंतु कासेगावचं भव्यदिव्य मैदान आहे, त्या मैदानात आपला मथुर दिसू शकतो. हे 22 तारखेचं सुद्धा मोठं मैदान आहे. जर काय अपडेट आलीच 21 तारखेपर्यंत तर नक्की तुमच्यापर्यंत मित्रांनो पोचवेन. परंतु बादशाची वाट अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बघत आहेत की 3 फेऱ्याच्या मैदानात मथुर कधी येतो आहे. लवकरच मित्रांनो आपला मथुर 3 फेऱ्याच्या मैदानात दिसू शकतो आणि मथुरबद्दल या मैदानाबाबत सुद्धा अपडेट येते 21 तारखेला नक्की देईन. पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय निनामकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका, ज्या नंदीने युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस आणि निनाम सुंदर हा एवन जोड आपल्या मैदानात दिसू शकतो. मित्रांनो अजूनही वय झालं आहे परंतु अजूनही तितकीच रग आहे सुंदरमध्ये. निनाम सुंदर आणि सुंदर बॉस हा सुद्धा पायरा जुळून आला तर टॉप स्पीड लागेल गाडीला. हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपला या ट्रॅक्टर मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यतेनं टॉपचा पायरा तुम्ही बघताय, ज्या जोडी सध्या अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे अशी एवन जोडी शनी शिंगापूरकरांचा चित्रे आणि रोमन दादा. मित्रांनो हा जोड आपल्याला ट्रॅक्टर मैदानामध्ये किंवा कासेगाव मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसू शकतो. कारण मित्रांनो या जोडीने मागे जो आता मागच्या मैदानामध्ये जो टॉप सेमी झाला त्या सेमीमध्ये द्वादश हिंदकेसरी बकासूर घोट सर्जा दादा आणि त्याचासुद्धा पायरा टॉप होता. अशा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये बाजी मारली होती. तिथून अजून चर्चेत ही जास्त जोडी आली आहे आणि पुन्हा एकदा रोमन दादा पुसेगाव हिंदकेसरी रोमन आणि शनी शिंगापूरकरांचा चित्र पुन्हा एकदा आपला एकाच झोट्यात दिसू शकतात. हा सुद्धा टॉप पायरा आहे. पुढील संभाव्यतेने टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट यांचा घरचा साज दिवाण्या आणि तेजा. मित्रांनो दिवाण तेजा एवन जोडी आहे. घरचा साज मित्रांनो मोठ्या मैदानासोबत पळताना दिसतो. दिवाण्या मागच्या काही दिवस मैदानापासून दूर होता परंतु जेव्हापासून दिवाण्या आल्या तेव्हापासून आपल्या 2-3 मैदानामध्ये हात जोड आपला पळताना दिसला आणि ट्रॅक्टर मैदानामध्ये सुद्धा हा घरचा साज मोठ्या नंदींना मित्रांनो टक्कर देतो. त्याच्यामुळे हात जोड पुन्हा एकदा दिसू शकतो. तसेच विठ्ठल नानांचा चिक्या नक्की कोणासोबत तर मित्रांनो MM नानांचा राजा आणि चिक्या हा सुद्धा मित्रांनो एक संभावित टॉप पायरा आपला दिसू शकतो. नानांचा चिक्यासुद्धा मित्रांनो टॉपला आहे. विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्या आणि MM नानांचा राजा आणि विठ्ठल नानांचा चिक्या ह्या 2 संभावित जोड्या मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतात. हा सुद्धा एक अंदाजे पायरा आहे मित्रांनो. दोन्हीसुद्धा अंदाजे पायरे सांगितले आहे. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका, ज्या नंदीची महाराष्ट्राच्या बाहेर व देशांमध्ये चर्चा आहे असा द्वादश हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो मुंबईचा शॉटगन मेहरबान मेहबूबचा छोटा भाऊ मेहरबान, ज्याने मित्रांनो मुंबई बिनजोड गाजवले आहे. जाईल त्या बिनजोड मैदानामध्ये गुलाल घेतोय, घाटावरती येतो तेव्हासुद्धा गुलाल सोडत नाही आणि प्रेक्षकांची खूप इच्छा आहे की मेहरबान आणि बकासूर हा जोड पाळवा आणि मामासुद्धा मित्रांनो प्रेक्षकांच्या इच्छा पूर्ण करत असतात. आणि कानाशेठसुद्धा बोलले आहेत की बकासूर आणि मेहरबान लवकरच पळेल. कदाचित मित्रांनो या मैदानामध्ये किंवा आगामी मैदानामध्ये हा जोड आपला एकत्र दिसू शकतो. मेहरबान आणि बकासूर हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपला दिसू शकतो. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. व्हिडिओमार्फत अंदाजे पायरे सांगितले आहेत. ट्रॅक्टरचं मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे P3 लाईव्हवरती, तर जाऊन नक्की बघा. चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.